नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गाव तेथे वड अभियानाचा उत्साहात प्रारंभ. पर्यावरण रक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करू, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन. राज्यात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या 9,000 शाळांच्या विरोधात भारतीय दलित कोब्रा पालकांना घेऊन शाळांना टाळे ठोकणार. ॲडव्होकेट विवेक चव्हाण यांचा इशारा. आता बघूया सविस्तर बातम्या. प्रत्येकाने आपल्या गावाच्या परिसराच्या सभोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आपापल्या परीने पार पाडली पाहिजे. पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेऊनच सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी नायगाव येथील ग्रामस्थांना संबोधित केलाय. गाव तेथे वड या अभियानाचा प्रारंभ बुधवारी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीत नायगाव येथे करण्यात आला. सरपंच योगिता आरगड, विभागीय वन अधिकारी श्रीमती कीर्ती जमदाडे, उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, रामदास दौंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, तहसीलदार सतीश सोनी, इकोसत्व संस्थेच्या नताशा जरीन, अनुपमा नंदनवारकर, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या प्रवेशद्वारापासून खाम नदीपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यात अभंग, गायन व वृक्ष लागवडीच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते खाम नदी जलपूजन व नंतर वडाचं रोप लावून वड लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की वाढते तापमान, पाणी टंचाई, नद्यांचं प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्या ह्या आपल्या गावाघरापर्यंत पोहोचल्या आहेत. लवकरच उपाय केला नाही तर आपल्या साऱ्यांचाच गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावाच्या परिसराच्या सभोवतालच्या पर्यावरणाची रक्षणाची जबाबदारी आपापल्या परीने पार पाडली पाहिजे. पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेऊनच सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज नायगाव येथील ग्रामस्थांना संबोधित केलं. जिल्ह्यात बुधवारी एकाच वेळी सर्व गावांमध्ये वड लागवड करण्यात आली. प्रत्येक गावात सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या समन्वयातून वडाची रोपे पोहोचवण्यात आली व सकाळी 9 वाजेपासून सगळीकडे ही रोपं लावण्यात आली. हा उपक्रम हाती घेऊन आपण प्रत्येक गावामध्ये आज 5-5 वडाची झाडांचं वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभरामध्ये आता सुरू आहे. तापमान आपलं 45 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गेलेलं आहे. आपण जर झाडं लावले नाहीत आणि जगवले नाहीत तर पुढच्या वर्षी 46 होईल, त्याच्या पुढच्या वर्षी 47 होईल आणि 2-4 वर्षांना आपल्या परिसराचं तापमान 50 पर्यंत गेलेलं बघायला आपल्याला आता जास्त कालावधी. झाडं किती लावले ह्याला महत्व नाही, ते झाडं किती जगले ह्याला महत्व आहे. 140 कोटी जर झाडं देशामध्ये लागली तर देशाचं पर्यावरण बदलायला काही वेळ लागणार. सिंहाचा वाटा उचलणं शक्य नसेल तर किमान खारीचा वाटा हा प्रत्येकाने उचलला पाहिजे आणि आपल्या गावाच्या सौंदर्यीकरणामध्ये, गावाच्या पर्यावरण शुद्धीकरणामध्ये एक 5-10 वर्षानंतर तुम्हालाच फरक जाणवेल की तुमच्या गावामध्ये किती शांतता आहे, किती समृद्धी आलेली आहे, किती हवेमध्ये शुद्ध हवा तुम्हाला मिळायला लागलेली आहे. तुमच्या आरोग्याचा इंडेक्स लगेच सुधारलेला दिसेल तुम्हाला. त्यामुळं पर्यावरण संरक्षण झालं की आमच्या आरोग्याचं संरक्षण होणार आहे, संवर्धन होणार आहे आणि त्यामुळे पर्यावरणासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. गल्ले बोरगाव येथे दूध डेअरीच्या धंद्याआड गांजा विक्रीचा धंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्ध्वस्त केला असून विभागाने गल्ले बोरगाव येथे छापा मारून तब्बल 10,30,060 रुपये किमतीचा 83.68 किलोग्रॅम गांजा जप्त केल्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गल्ले बोरगाव येथे दूध डेअरीच्या धंद्याआड गांजा विक्री करणाऱ्या वाल्मिक आसाराम माणिकर याच्या घरावर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने धाड टाकून 84 किलो गांजा जप्त केलाय. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. या गुन्ह्यात एकूण 83.68 किलोग्रॅम इतका सुकलेला गांजा व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 50 लिटर क्षमतेचे 2 प्लास्टिक ड्रम असा एकूण 10,30,060 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद आरोपी इसमावर
NDPA कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। सदर छापा पथकात अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक अशोक एन काळोखे, राहुल के गुरव, दुय्यम निरीक्षक एडी घुले, AJ राठोड, AU केदारे, PV मुंगडे, RM भारती, GN नागवे, BR पुरी, PD पुरी, जवान शारेक कादरी, श्रावण खरात, हर्षल बारी, भैयासाहेब किरवाले, मोतीलाल बहुरे, कृष्णा पाटील, रवी मुरडकर, महिला जवान बेबी नलावडे, अश्विनी बोदर, जवानी वाहन चालक AN शेख, SP मुपडे, SB पवार, डॉक्टर GN देसाई, नायब तहसीलदार, डॉक्टर GN भोसले, रासायनिक विश्लेषक, कपिल मोर पिचकर, कल्पना सकाराम डिगोळे, तलाठी, भाग्यश्री जगदीश दुतोंडे, मंडळ अधिकारी, आनंद पाका, शिरीष मते यांचा सहभाग होता। सदरील गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अशोक एन काळोखे करत आहेत। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। आमच्या विरोधात तक्रार का दिली असं म्हणत रस्त्यात अडवून कुटुंबावर तलवारीने हल्ला केल्याची घटना पडेगाव परिसरातील शहा कॉलनी परिसरात घडली आहे। रस्त्यात अडवून आमच्या विरोधात तक्रार का दिली असं म्हणत कुटुंबावर तलवारीने हल्ला केल्याची घटना 7 जुलै रोजी सकाळी 9 वाजता शहा कॉलनी पडेगाव परिसरात घडली आहे। या प्रकरणी अमजद अहमद कुरेशी 36 राहणार शहा कॉलनी यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इफ्तेकार शहा, समीर शहा, आमिर शहा, रेहान शहा, अन्सार शहा, निसार शहा, वाहिद महमूद शहा व 2 महिला आरोपी राहणार शहा कॉलनी पॉवर हाऊस समोर पडेगाव अशी आरोपींची नावं आहेत। समीर याने चाकूने फिर्यादींच्या कपाळावर मारले। रेहान शहाने तलवारने वार केला। फिर्यादीच्या भावालाही लाकडी दांड्याने मारहाण केली। आरोपींनी व जीवे मारण्याची धमकी दिली। कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार 7 जुलै रोजी फिर्यादी हे त्यांचे भाऊ व पत्नीसोबत घरी जात होते। इफ्तेकार शहा याने त्यांना रस्त्यात अडवलं। तो आमच्यावर पोलीस स्टेशनला तक्रार का दिली असं म्हणत शिवीगाळ सुरू केली। गॅलरीमधून अंगावर लाल मिरची पावडरचं पाणी टाकलं। यात फिर्यादीचा उजवा हात फ्रॅक्चर झालाय। सदर प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। अतिसार नियंत्रण मोहीम आणि बेबी फ्रेंडली क्लिनिकचं उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। मनपाच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अतिसार नियंत्रण मोहीम ही मोहीम राबवण्यात येणार आहे। आज दिनांक 9 जुलै रोजी सिडको मनपा रुग्णालयात 0 ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी बेबी फ्रेंडली क्लिनिक या केंद्राचं उद्घाटन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या हस्ते करण्यात आलंय। सदर केंद्र हे आरोग्य विभाग व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलंय। ही मोहीम दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे। भिंतीवर विविध कार्टून प्राण्यांची रेखाचित्र रेखाटली जाणार आहेत। तसंच रुग्णालयात OPD मध्ये मातांसोबत आलेल्या बालकांना दररोज या केंद्राची सेवा घेता येणार आहे। अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखणे हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे। या मोहिमेमध्ये आशा वर्कर प्रत्येक घरोघरी जाऊन भेट देऊन गटसभा घेऊन स्वच्छतेबाबत व अतिसाराबाबत समुपदेशन करणार आहेत। या मोहिमेमध्ये आशा वर्कर प्रत्येक घरी जाणार आहेत। त्याबरोबरच ORS बनवण्यासंदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। या मोहिमेदरम्यान आशा वर्करांना अतिसाराचा रुग्ण आढळल्यास 2 ORSचे पॅकेट व झिंकच्या 14 गोळ्या वाटप करणार आहेत। अतिसार नियंत्रण मोहीम याचं उद्घाटन आज यनाट रुग्णालय महानगरपालिका येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या हस्ते झालाय। या उद्घाटनास सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे, डॉक्टर मेघा जोगदंड, डॉक्टर मनोज बजाज व यनाट रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय। शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM,
DC आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. राज्यातील ज्या 9,000 शाळांनी दलित व गरीब विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं आहे, त्यांनी 15 दिवसात प्रवेश दिला नाही तर भारतीय दलित कोब्रा या पाल्यांच्या पालकांना घेऊन शाळेला टाळं ठोकून बंद करतील, असा इशारा भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक यांनी एडियन सोबत बोलताना दिलाय. येत्या 15 दिवसामध्ये जर गरीब दलित विद्यार्थ्यांना आरटीए मधल्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जर प्रवेश दिला नाही तर राज्यामधल्या 9,000 शाळांना आरटीए पाल्यांचे पालक हे गेटच्या समोर येतील आणि शाळांना टाळे लावू. 14 जूनला सर्व शाळा चालू झालेल्या असताना केवळ अनुसूचित जाती जमाती, भटक्याविमुक्त जाती जमाती आणि गरीब घटकातील विद्यार्थ्यांनाच पैसे भरता येत नाही आणि पैसे भरत नाही म्हणून, आणि केवळ ते दलित आणि भटक्याविमुक्त जे लोक आहेत म्हणून 9,000 शाळांनी दलित विद्यार्थ्यांना आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलेला आहे. आम्ही सरकारला वारंवार विनंती केली की साहेब, हे गरीब विद्यार्थी आहेत, दलित विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही शिक्षण द्या, परंतु गरीब आणि दलित विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं कारस्थान शाळा संचालक आणि राज्य शासन हे संगनमताने करत आहेत. शेवटी आमचा नाईलाज होईल आणि 15 दिवसानंतर राज्यातील 9,000 शाळांच्या समोर या पाल्यांचे पालक आणि त्यांचे नातेवाईक जातील आणि 9,000 शाळांना आम्ही टाळे ठोकून शाळा बंद करावा लागेल. एक तर आमच्या पोरांना शाळेमध्ये प्रवेश द्या, अन्यथा तुमच्या शाळा बंद करा, अशा स्वरूपाचं आंदोलन भारतीय दलित कोब्राच्या मार्फत संपूर्ण राज्यात होईल. आणि सर्व दलित नागरिकांनी, गरीब नागरिकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. जय भीम. सोयगाव तालुक्यातील डोंगराच्या सानिध्यात वसलेल्या काळदरी येथील निसर्गरम्य वातावरण आणि त्यात मोराचा बिनधास्त संचार हे दृश्य अनेकांना भुरळ पाडत आहे. बघूया याविषयीचा सविस्तर अहवाल. सोयगाव पासून 60 किलोमीटरवरती काळदरी हा सोयगाव व कन्नडच्या सीमेवर वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. नावाप्रमाणेच या गावात प्रकाशापेक्षा अंधार जास्त वेळ असतो. ही काळदरी तिन्ही बाजूंनी भल्या मोठ्या डोंगराने वेढली आहे. पूर्व, पश्चिम व दक्षिण बाजूंनी डोंगर व हवा येण्यास उत्तर बाजूने मोकळे रान. या तांड्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथे सूर्य सकाळी 8 वाजता उगवतो आणि 4 नंतर मावळतो. येथे प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. यामुळे या गावाला औरंगाबादेतील कोकण असंही म्हणतात. येथे महाकाय डोंगराच्या कुशीत 3 तांडे आहेत. तेथे सुमारे 42 झोपड्या असून साधारण 400 ते 500 लोक त्यात राहतात. काळदरी येथील निसर्गरम्य वातावरण आणि त्यात मोराचा बिनधास्त संचार हे दृश्य अनेकांना भुरळ पाडणार आहे. गावाला डोंगर जवळच लागून असल्याने या ठिकाणी गावांमध्ये मोर, हरिण यांचा मुक्त संचार असतो. यामुळे काळदरी गाव अनेकांना भुरळ पाडत आहेत. डोंगर भागात होत असलेला रिमझिम पाऊस काळदरी गावाला अधिकच आकर्षित बनवत आहे. एकेकाळी नशेखोरांचा अड्डा झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क आता काट टाकत असून मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू यांची माहिती देण्याचा नाविन्यपूर्व उपक्रम लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क येथे आज वृक्षारोपण करण्यात आलंय. महानगरपालिकेच्या वतीने आमकास मैदान लगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क, तारांगण व नाविन्यपूर्व संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. सदर वस्तू बकाल अवस्थेत होती. या ठिकाणी नशाखोरी, दारूचा अड्डा बनला होता. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी
या ठिकाणी एक आदर्श असं मनोरंजन पार्क, नाविन्यपूर्व संग्रहालय व मराठवाड्यातील पहिलं अद्ययावत तारांगण विकसित करून या जागेचं रूपडं पालटण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या संकल्पानुसार या ठिकाणी मुंबई व नागपूरच्या धर्तीवर शहरात मनोरंजन पार्क, संग्रहालय, तारांगण विकसित करण्यात येत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू नागरिकांना माहिती होण्यासाठी या ठिकाणी तयार करण्यात येत असलेल्या आगळ्यावेगळ्या तारांगणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण म्हणून ओळखलं जाणार आहे. याचं मुख्य कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त राज्यघटनेचे शिल्पकार नव्हेत, तर ते विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री देखील होते. त्यामुळे त्यांचं नाव या तारांगणाला देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी आयुक्त यांनी दिली आहे. व लवकरच संग्रहालयाचं काम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण करण्यात येत आहे. या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलंय. यावेळी उपआयुक्त तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी रवींद्र जोगदंड, मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, महेंद्र सोनवणे, गौतम खरात, गौतम लांडगे, कृष्ण बनकर, अबुल आशा हासमी, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रकाश निकाळजे व गौतम खरात यांच्या वतीने आयुक्तांचा सत्कार देखील करण्यात आलाय. टॅक्सी चालक हे शहराचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आपल्या वागण्यातील आणि वाहनातील छोटे छोटे बदल पाहून पर्यटक तुम्हाला परत भेटू म्हटल्याशिवाय राहणार नाही, असं उद्गार महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी मंगळवारी व्यक्त केलाय. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन इंडिया टुरिझम आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चालकांसाठीच्या एकदिवसीय कार्यशाळेत जी श्रीकांत यांनी चालकांशी संवाद साधला. ही कार्यशाळा शहरातील स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली आहे. शहरातील पर्यटकांना सेवा देणाऱ्या 100 चालकांनी मंगळवारी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत ताज ग्रुपचे सौरव कृष्णन आणि मानसोपचार तज्ज्ञ रकीब अहमद यांनी अनुक्रमे सेवेतील बारकावे आणि तणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केलं. आयुक्त जी श्रीकांत म्हणाले, शहरात पर्यटक प्रवासी येतो तेव्हा तो चालकाला सर्वात अगोदर भेटतो. शहरातून जातानाही सर्वात शेवटी तो याच चालकासोबत जातो. चालक हे शहराचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यांनी तसेच अगत्यपूर्वक आणि नम्रपणे वागलं पाहिजे. या शहरात खूप काही गोष्टी आहेत. हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध संस्कृतीचे एवढे मोठे केंद्र आज जरी या देशात नाहीये, ते आपण जगातून येणाऱ्या पर्यटकांना सांगितले पाहिजे. एखादा पर्यटक हॉटेल किंवा अन्य सुविधा मागत असेल तर तेथे मिळणारी सुविधा उत्तम असायला हवी आणि ते स्वतः चालकांनी तपासायला हवे. या कार्यक्रमासाठी पर्यटन विभागाचे सहाय्यक संचालक मालती दत्त, स्नेहल पाटील, महानगरपालिकाचे उपायुक्त अंकुश पांढरे व औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग, मोहम्मद इलियास, पर्यटन अधिकारी नोमान खान आदींनी परिश्रम घेतला. कार्यक्रमानंतर सहभागी चालकांना प्रमाणपत्र जी श्रीकांत यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. झोप, अन्न आणि सेवेशी तडजोड नको. कृष्णन चालकांनी आपल्या व्यवसायाला काही गोष्टीत कटाक्षाने पाळायला हव्यात. चांगलं दिसणं, खूप चांगलं राहणं, चांगलं बोलणं आवश्यक आहे. लोक पहिले तुमचा चेहरा बघतात, मग वर्तनात नम्रपणा असला तर त्या पर्यटकांशी तुमचं चांगलं नातं घट्ट होतं. पर्यटक कुठूनही वापस जाताना आठवणी घेऊन जात असतो. त्यांना गोडच आठवणी नेता आल्या पाहिजे, यासाठी आपल्या कामात विविधता आणायला हवी. मात्र हे करताना चांगली झोप, चांगली सेवा आणि चांगले अन्न याच्याशी तडजोड करू नका, असं ताज ग्रुपचे सौरव कृष्णन यांनी चालकांना सांगितलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गाव तेथे वड अभियानाचा उत्साहात प्रारंभ. पर्यावरण रक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करू, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन. राज्यात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या 9,000 शाळांच्या विरोधात भारतीय दलित कोब्रा पालकांना घेऊन शाळांना टाळे ठोकणार, ॲडव्होकेट विवेक चव्हाण यांचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.